Exercise 5.3. Question first. Write the equation of the line A parallel to x-axis and at a distance of 5 units from it and above it. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचंय लाईनचं, इक्वेशन ऑफ द लाईन, रेषेचं इक्वेशन. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे की लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. लाईन इज टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स of 5 unit from it and above it. महत्वाचं काय इथे above it म्हणजे रेषा ही एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि ती एक्स ॲक्सिसच्या अबव आहे, म्हणजे वरच्या बाजूला आहे. तर ती रेषा कुठे असणार आहे? तर आपण इथे रेषा काढू. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर 5 युनिट ही अबव आहे, 5 युनिट अबव आहे एक्स ॲक्सिसच्या, म्हणजे ती रेषा इथे असणार आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ती रेषा अशी समांतर आहे. आता ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे? इक्वेशन काढायचं. ह्या रेषेचं, ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. विच इज parallel to x axis at a distance of 5 units and above it. म्हणजे ह्या सगळ्या रेषेवर जर आपण x कोऑर्डिनेट घेतला तर तो किती येणार आहे? x कोऑर्डिनेट हा डिफरंट येईल. इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा, इथे वेगळा, इथे 1 येईल, 2 येईल, 3 येईल, असा x कोऑर्डिनेट. इकडे निगेटिव्ह येतील x कोऑर्डिनेट्स. x निर्देशक वेगळे येतील, पण y निर्देशक, y कोऑर्डिनेट काय येणार आहे? फक्त 5 येणार आहे. कुठेही रेषेवरचा जर आपण पॉईंट घेतला आणि त्याचा जर आपण वाय निर्देशक काढायला लागलो तर काय येणार आहे? तो 5च येणार आहे, कारण ही रेषा पूर्ण एक्स ॲक्सिसला समांतर आहे. त्यामुळे इथे ह्या रेषेचं इक्वेशन काय असणार आहे? y = 5. y = 5. हे कॉन्स्टंट आहे, सगळ्या पॉईंटसाठी हे इक्वेशन आहे. कोणताही पॉईंट जर ह्याच्यावर घेतला तर त्याचा आपल्याला वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे? 5च येणार आहे प्रत्येक पॉईंटचा. आता समजा इथे एक पॉईंट घेतला आपण ए, तर ए इथे एक्स ॲक्सिसवर 1 आहे, एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार इथे? 5. इथे समजा बी कोऑर्डिनेट घेतला आपण, इथे हे 2 आहे, मग ह्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार? बीचे 2 and 5. परत अजून घेतले तरी वाय कोऑर्डिनेट मात्र हा सेमच राहणार आहे. त्याच्यामुळे इक्वेशन ऑफ द लाईन इज इक्वल टू y = 5. ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? तर y = 5. बिकॉज दिस लाईन इज parallel to x axis and it is above it at a distance of 5 units. Exercise 5.3. Question first. Write the equation of the line A parallel to the x axis and at a distance of 5 units from it and above it. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? इक्वेशन ऑफ द लाईन. रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. अँड विच इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला ती समांतर आहे, जी रेषा एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि ती कुठे आहे? ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम द एक्स ॲक्सिस अँड अबव इट म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वर आहे ती. इथे आपण आता समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह y axis. Here O is origin having coordinate 0 and 0 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7. आता ह्या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपण ही रेषा काढू. ही रेषा कशी आहे? एक्स ॲक्सिसला समांतर आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट 1 2 3 4 5 अबव इट म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरच्या बाजूला, म्हणून आपण ते वर काढलेली ती रेषा. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड अबव इट. आता ह्या रेषेवर असे हे जे बिंदू आहेत, या बिंदूंचे जर आपण कोऑर्डिनेट्स काढायचं जर ठरवलं तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. आता इथे हा पॉईंट घेतला, इथे पॉईंट घेतला, समजा इथे आपण हा पॉईंट घेऊ. इथे याचे एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि वाय कोऑर्डिनेट 5. तर इथे हा पॉईंट घेतला, इथे काय येणार? कोऑर्डिनेट 2 आणि 5. इथे 3 आणि 5, 4 आणि 5, म्हणजे वाय कोऑर्डिनेट मात्र कसा आहे? सेम आहे. म्हणून इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y = 5.
कारण सगळ्या बिंदूंसाठी, सगळ्या पॉईंट्ससाठी वाय निर्देशक, वाय कोऑर्डिनेट हा 5च असणार आहे. एक्स ॲक्सिस हा डिफरंट आहे पण वाय कोऑर्डिनेट सेम आहे. देअरफॉर आन्सर इज दॅट इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y equal to 5. Now write the equation of the line be parallel to the y-axis and at a distance of 5 unit from it and to the left of it. आता मग इथं सुद्धा काय होतं, आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल होता. आता इथे ही रेषा कशी आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट, वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट ऑफ इट म्हणजे लेफ्ट साईडला आहे. आता इथे आपण कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह ॲक्सिस, ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 अँड 0. आता जी रेषा 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट आहे वाय ॲक्सिसच्या आणि वाय ॲक्सिसला समांतर आहे. 1 2 3 4 5, -1, -2, -3, -4 आणि -5. इथे ह्या पॉईंटमधून आपल्याला रेषा काढायची आहे. धिस लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड इट इज ॲट अ 5 युनिट फ्रॉम इट. ह्या वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे. डिस्टन्स ऑफ धिस इज द 5 युनिट बट इट इज लेफ्ट साईड, डाव्या साईडला आहे. म्हणून इथे आपण इक्वेशन काय घेणार ह्या रेषेचं, तर ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आपल्याला एक्स इक्वल टू -5. कारण इथे ह्या कोणत्याही पॉईंटवर जर आपण एक्स निर्देशक जर बघितला तर तो किती असणार आहे, -5, -5. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज दॅट एक्स इक्वल टू -5. प्रत्येक कोणताही जरी आपण असा पॉईंट घेतला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा बदलणार आहे पण एक्स कोऑर्डिनेट बदलेल का, नाही. एक्स कोऑर्डिनेट नाही बदलणार, तो कॉन्स्टंट आहे, सेम आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ द लाईन इज एक्स इक्वल टू -5. इक्वेशन ऑफ द लाईन इज एक्स इक्वल टू -5. कारण हे इक्वेशन प्रत्येक जो पॉईंट आहे ह्या रेषेवर त्याच्यासाठी हे लागू पडतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आहे एक्स इक्वल टू -5. सी पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट from the point -2 and 3. आता अशा रेषेचं इक्वेशन काढायचं की जी रेषा एक्स ॲक्सिसला काय आहे, समांतर आहे. लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस आणि कुठं आहे ती, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम द पॉईंट -2 and 3. म्हणजे इथे त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, -2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. त्याच्यापासून 4 युनिट लांब आहे ही रेषा. आता इथं आपण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओ इज हिअर, ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 and 0. 1 2 3 4 5, -1, -2, -3, -4, -5. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, इकडे निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह नंबर एक्स ॲक्सिसवर. तर आता हा पॉईंट कुठे आहे, -2 आणि 3 वर आहे. म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट इथे -2 आणि वाय 3, वाय कोऑर्डिनेट इज 3. म्हणजे तो पॉईंट इथे हा असणार आहे. लेट this point is P and having coordinate -2 and 3. इथं हा आपण असा पॉईंट घेऊ P, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -2 आणि 3 आणि इथून रेषा जाते. तर ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं विच इज पॅरलल आहे, पॅरलल. ह्या बिंदूपासून ती रेषा 4 युनिटवर आहे.
4 युनिटवर ती रेषा आहे ह्या बिंदूपासून. मग आता 4 युनिट वर असू शकतं, अभावी असू शकतं आणि बिलोही असू शकतो. आता इथं अभाव आपण जास्त पॉईंट काढून घेऊ 6 आणि 7. द 4 युनिट अभाव म्हणजे इथे 3 आहे. 1 2 3 4 म्हणजे ती रेषा इथे एक्स ॲक्सिसला ती समांतर रेषा अशी असेल. आता ती बिलो पण असू शकेल या पॉईंटपासून 4 युनिटनी. मग 1 2 इथे 1 2 3 आणि ह्या साईडला इथे -1 येणार आहे. म्हणजे ती रेषा इथे पण असू शकते. मग आता ह्या रेषेचं आणि ह्या रेषेचं इक्वेशन बघायचं आपल्याला. दोन्ही एक्स ॲक्सिसला समांतर आहेत, पॅरलल आहेत आणि ह्या पॉईंटपासून 4 युनिट अंतरावर ह्या आहेत. मग आता ह्या रेषेचं काय इक्वेशन आहे? y = 7 आणि ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? y = -1. ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 1, ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 7. आन्सर. Equation of the line, there are two equations, y = 7 or y = -1. कारण ह्याच्यावरून असं क्लिअर होत नाही किती रेषा वर आहे का खाली आहे. फक्त त्यांनी 4 युनिट्स दिलेले ह्या पॉईंटपासून 4 युनिट्स. मग 1 2 3 4 युनिट अभाव. मग 3 नंतर 4 5 6 7 आणि बिलो जर घेतलं तर 1 2 3 आणि -1. बरोबर y = here -1, y = 7. Distance between this point and this point is this line and this point is 4 unit. तसंच distance between this point and this line or रेषा is 4 unit. हे आणि हे डिस्टन्स 4 युनिट आहे. Question 2. Obtain the equation of the line parallel to the x-axis and making intercept of 3 unit on the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचंय लाईनचं म्हणजे रेषेचं इक्वेशन काढायचंय की जी रेषा एक्स ॲक्सिसला कशी आहे? समांतर आहे. तर आपण इथे काढू कोऑर्डिनेट सिस्टीम. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, y ॲक्सिस निगेटिव्ह y ॲक्सिस. O is origin having coordinate 0 and 0. 0 is x coordinate and this 0 is y coordinate. आता इथे आपल्याला समांतर काढायची रेषा एक्स ॲक्सिसला की जी इंटरसेप्ट करते वाय ॲक्सिसला ॲट 3 युनिट. इथे आपण 3 युनिट घेऊ. 1 2 3 1 2 3. आता ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ह्या माहितीवरून ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. तर ही जी रेषा आहे ती एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि वाय ॲक्सिस वरती ती इंटरसेप्ट होते 3 युनिटला. म्हणजे जर वाय कोऑर्डिनेट आपण जर घेतला ह्या पॉईंटचा तर तो 3 येणार आहे. इथल्या पॉईंटचा कोणत्याही पॉईंटचा कोणत्याही बिंदूचा जे ह्या रेषेवर आहे त्याचा जर आपण वाय निर्देशक घेतला तर तो किती येणार आहे? y = 3 येणार आहे. Therefore equation of this line is y = 3. My answer काय घ्यायचं? y = 3. y = 3 is the equation of this line. इथे ह्या बिंदूचं ह्या पॉईंटचं कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? 0 and 3. 0 and 3 ह्या पॉईंटचं समजा इथे 1 युनिट आहे गेलेले. पुढे 1 युनिट एक्स ॲक्सिसवर 1 आहे इथे. इथल्या पॉईंटचे निर्देशक कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत? 1 आणि 3. 1 and 3 where 1 is x coordinate and 3 is y coordinate. त्याच्या पुढला पॉईंट घेतला आणि 2 वर घेतला आपण. तर मग आता कोऑर्डिनेट्स काय येतील? x coordinate is 2 and y coordinate is 3. प्रत्येक पॉईंटचा y coordinate हा सेम असणार आहे, तो कॉन्स्टंट आहे. Therefore इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y = 3. म्हणजे जर आपल्याला इक्वेशन जर माहिती आहे रेषेचं त्यावरून आपण रेषा काढू शकतो. समजा आपल्याला सांगितलं की इक्वेशन ऑफ द लाईन इज y = 3. नाउ ड्रॉ धिस लाईन ऑन द xy कोऑर्डिनेट सिस्टीम और xy प्लेन. मग ह्याच्यावरून आपल्याला ही लाईन पण काढता येते. व्हेन y = 3. सपोज वेन x = 0 देन y = 3. मग हा एक पॉईंट झाला. ह्या एका पॉईंटचे हे निर्देशक आहेत, कोऑर्डिनेट आहे. आता दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक ह्याच्या जवळचा जो बिंदू आहे त्याचे आपल्याला निर्देशक काढायचे. तर 1 and 3
दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक काय असणार आहे 1 and 3. दुसऱ्या पॉईंटचे काय असणार आहे 2 and 3, 3 and 3. तर ह्याप्रमाणे आपण जर निर्देशक घेतले, कोऑर्डिनेट्स घेतले पॉईंटचे, तर ती रेषा सुद्धा जर आपण ड्रॉ केली तर हे सगळे पॉईंट ह्याच्यावरच येणार आहेत. त्यामुळे ह्या रेषेचं इक्वेशन आहे y = 3. म्हणजे ह्या इक्वेशनवरून सुद्धा आपण ही रेषा ड्रॉ करू शकतो, काढू शकतो. बी, parallel to the y-axis and making intercept of 4 unit on the x-axis. म्हणजे जी रेषा ही y-axisला समांतर आहे आणि ती जी रेषा y-axisला समांतर आहे आणि जी 4 युनिटनी x-axisला काय करते, इंटरसेप्ट करते. तिथे आपण x-axis, निगेटिव्ह x-axis, y-axis and negative axis 0 and 0. 1, 2, 3, 4. Line is parallel to y-axis and intercept 4 unit on the x-axis. 1, 2, 3, 4. म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 and 0, where 4 is x coordinate and 0 is y coordinate. त्यामुळे इथे कोणत्याही पॉइंटचे जर आपण कोऑर्डिनेट्स घेतले तर एक्स कोऑर्डिनेट हा सेमच राहणार आहे, 4 असणार आहे तो, आणि मात्र वाय कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. वाय कोऑर्डिनेट चेंज आहे पण 4 हा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज x = 4. आन्सर बी चं आन्सर आहे x = 4. आता हा जर पॉइंट घेतला आपण इथला आणि इथे समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर ह्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर ते काय येणार आहे 4 and 3. इथे 4 and 2, इथे 4 and 1. तर 4 हे कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त वाय कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x = 4. जरी आपण इकडे घेतले पॉइंट आणि ह्यांचं जर आपण निर्देशक काढले आणि ह्या पॉइंटचा निर्देशक काढायचा, इथे समजा -1 आहे वाय कोऑर्डिनेट. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ धिस पॉइंट इज 4 and -1. तसंच 4 and -2, 4 and -2. फक्त 4 हे एक्स कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे, सेम आहे सगळीकडे. कॉन्स्टंट किंवा आपण सेम म्हणू शकतो, कॉन्स्टंट सेम. Therefore, equation of this line which is a parallel to y-axis is that x = 4, because this line intersect x-axis on 4 unit. Obtain the equation of the line containing the point A having coordinates 2 and -3 and parallel to the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन काढायचे, रेषेचं इक्वेशन काढायचे की जी रेषा ए बिंदूतून जाते त्या बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि -3. 2 हा एक्स निर्देशक आणि -3 हा वाय निर्देशक. एक्स कोऑर्डिनेट इज 2 and y coordinate is -3 and this line is parallel to y axis. म्हणजे ही y axis ला समांतर अशी रेषा आहे. तर आता हा पॉइंट आपण आधी एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम वर कुठे आहे ते लोकेट करतो. एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम, एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस and negative y axis. Here O is origin having coordinate 0 and 0. तिथे समजा 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6. तिकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत y ऍक्सिस वर आणि ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, कारण एक्स कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण एवढेच फक्त नंबर्स इथे दाखवलेले आहेत. आता हा पॉइंट कुठे आहे 2 आणि -3, म्हणजे 2 आणि -3 इथे हा पॉइंट आहे. ए पॉइंट इज हिअर 2 and -3 आणि रेषा ही ए पॉइंट मधून जात आहे आणि ती वाय ऍक्सिसला समांतर आहे. आता इथे आपण ही या भेटून रेषा काढून अशी समांतर दाखवलेली आहे. आता ह्या रेषेवर जर आपण एक्स कोऑर्डिनेट जर प्रत्येक बिंदूचा, ह्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा जर आपण एक्स निर्देशक बघितला, एक्स कोऑर्डिनेट बघितलं तर तो किती येणार आहे 2च येणार आहे 2. पण मात्र चेंज कोणता कोऑर्डिनेट होणार आहे तर वाय कोऑर्डिनेट, वाय निर्देशक हा चेंज होणार आहे. इथे समजा वाय
निर्देशक आहे तो इथं आहे का? नाही, कारण इकडे सगळे वाय निर्देशक चेंज झालेले, तिथे पण सगळे वाय निर्देशक चेंज होणार, फक्त एक्स जे आहे ते मात्र कॉन्स्टंट आहे. सगळीकडे जो एक्स आहे एक्स 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 तो फक्त कॉन्स्टंट आहे, सेम आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज एक्स इक्वल टू 2. means x coordinate of every point on this line is 2. Therefore, equation of this line is x equal to 2. Answer, A's answer आहे x equal to 2. After the equation of the line containing the point B having coordinate 4 and negative 3 and parallel to the x axis. आता कोणतीही रेषा जर कोणत्या ऍक्सिसला समांतर ते बघायचं आहे. आता ही रेषा जी आपण जी काढणार आहोत ती एक्स ऍक्सिसला समांतर आहे. मग जेव्हा कोणतीही रेषा ही एक्स ऍक्सिसला समांतर असते तेव्हा त्यावरचा एक्स कॉर्डिनेट मात्र काय होणार आहे? चेंज होणार आहे. फक्त वाय कॉर्डिनेट हा काय असणार आहे? प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज y इक्वल टू -3. तिथे आपण रेषा काढू एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीमवर. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. O is here origin having coordinate 0 and 0. The x coordinate आहे 4 and y coordinate is -3. X coordinate and y coordinate is -3. म्हणजे हा पॉइंट कुठे असणार आहे तो आता आपण इथे लोकेट करू. 4 and -3. 4 and -3. 4 x coordinate 4 and y coordinate -3. म्हणजे हा पॉइंट इथे आहे, बी पॉइंट इथे आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहे 4 and -3. आणि ती रेषा जी आपण काढणार आहोत ती बी बिंदूतून काढायची आणि ती एक्स ऍक्सिसला समांतर काढायची. म्हणजे ती रेषा अशी काढायची, अशी रेषा नाही काढायची आपल्याला. ह्या बिंदूतून जाणारी रेषा ही एक्स ऍक्सिसला समांतर काढायची आहे. तर ही आपण एक्स ऍक्सिसला अशी समांतर रेषा काढलेली आहे. आता इथे हा प्रत्येक जर ह्याच्यावरचा जर बिंदू जर बघितला आपण तर त्याचा एक्स निर्देशक चेंज होणार आहे, पण वाय निर्देशक मात्र कॉन्स्टंट राहणार आहे आणि तो आहे y इक्वल टू -3. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y इक्वल टू -3. आता अशी डायग्राम काढायची आपल्याला गरज नाहीये, पण आपण समजून घेण्यासाठी ही डायग्राम काढलेली. आन्सर, बीचा आन्सर आहे y इक्वल टू -3. इक्वेशन ऑफ the line containing the point B 4 and -3 and which is parallel to x axis is y equal to -3. Question 4. Find the equation of the line passing through the point A having coordinates 2 and 0 and B having coordinate 3 and 4. इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन रेषेचं इक्वेशन काढायचे आहे आणि दोन बिंदूचे आपल्याला निर्देशक दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स दिले आहेत, त्यावरून आपल्याला रेषेचं इक्वेशन काढायचंय. Point A having coordinate 2 and 0. Let x1 and y1. x1 is 2 and y1 is 0. Now point B having coordinate 3 and 4. Consider x2 is 3 and y2 is 4. तर आपल्याला ह्या पद्धतीने x1 x2 y1 y2 यायचे आणि दोन पॉइंट दिलेत म्हणजे 2 पॉइंट्स फॉर्म मधलं जो फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ द लाईन काढण्याचा तो इथे आपल्याला यूज करायचा आहे. यूज 2 पॉइंट्स फॉर्म x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y. तर आता इथे आपण x1 x2 आणि y1 y2 च्या व्हॅल्यू घालू. x minus x1 is 2, x minus 2, x2 is here 3 minus x1 is 2, y1 minus y minus y1, y1 is 0, y2 minus y1, y2 is 4 minus
y1 is 0. Means x minus 2 divided by 1 equal to y divided by 4. Y minus 0, y. 4 minus 0, 4. Now take here cross multiplication. 4 in bracket x minus 2. 1 into y means y. 4 into x, 4x minus 4 into 2, 8 equal to y. Therefore y आधी 4x घेऊ आपण. 4x minus y minus 8 equal to 0. And this is the required equation of the line. This is the required equation of the line. 4x minus y minus 8 equal to 0. XY coordinate system, and line is AB line is here, where point A is here having coordinate 2 and 0. Point B is here having coordinate 3 and 4. And by using this formula, 2 points formula, equation of this line is 4x minus y minus 8 equal to 0. तर ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे? 4x minus y minus 8 equal to 0. Question 4. Find the equation of the line passing through the points P and Q, where coordinates of point P are 2 and 1 and coordinates of Q are 2 and negative 1. तर इथे एक XY coordinate system वर आपण पॉइंट लोकेट करू आणि रेषा काढू. Negative y axis. Here O is origin having 0 and 0 coordinate. 2, 3, 4, 5, 6, 7. 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 2, 3, 4. Negative 4. Negative 2, negative 3, negative 4, negative 5. आता इथे P ह्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 1. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 1. मग 2 and 1 म्हणजे हा पॉइंट इथे आहे हॅव्हिंग कोऑर्डिनेट 2 and 1. आता Q पॉइंट लोकेट करू हॅव्हिंग कोऑर्डिनेट 2 and negative 1. x coordinate 2, y coordinate negative 1. Means this point is here. and negative 1. आता ह्या दोन्ही पॉइंट मध्ये x कोऑर्डिनेट काय आहे? सेम आहे. पॉइंट P आणि Q ह्याच्यामधून आपण एक रेषा काढू. जी रेषा कशी येते? जी रेषा y ऍक्सिसला समांतर आहे. This line PQ is parallel to y axis. रेषा PQ ही y axis ला समांतर आहे. Therefore, equation of this line is x equal to 2 because 2 is here constant. That is, x coordinate of every point on this line is constant. Therefore, equation of this line is x equal to 2. किंवा इथे आपण यूज करू 2 पॉइंट फॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ द लाइन काढण्याचा तो फॉर्म्युला इथे यूज करू. मग पॉइंट P having coordinate 2 and 1 and it is equal to x1 and y1, and point Q having coordinate 2 and negative y1 negative 1, it is equal to x2 and y2. Now use here 2 points formula. X minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. Therefore, x minus x1 is 2, x2 is 2, 2 minus x1 2, y minus y1 is 1 and y2 is negative 1 and y1 is 1. Therefore, x minus 2 divided by 0 and y minus negative 2. Now take cross multiplication. Therefore, x minus 2 into minus 2 equal to 0. Therefore, minus 2x equal to minus 4 equal to 0. Negative 2 into x, negative 2x. Negative become here positive.
minus 2x plus 4 equal to 0. Therefore 2x equal to minus 4. 2x equal to minus 4 minus 2x equal to minus 4. Therefore 2x equal to 4 and x equal to 2. And this is required equation. This is required or equation of the line. This is equation of the line. रेषा PQ चं इक्वेशन काय आहे? x इक्वल टू 2. x बरोबर आहे 2. बिकॉज एव्हरी पॉइंट ऑन दिस लाईन PQ x कोऑर्डिनेट इज 0. या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा x निर्देशक हा 2च आहे. 2 आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे या रेषेचे इक्वेशन आहे x बरोबर आहे 2. क्वेश्चन 5. Find the equation of the line containing the origin and having inclination 60 degree. Here angle of inclination is 60 degree and line is passing through the origin. आता इथे आपण ही रेषा XY कोऑर्डिनेट सिस्टम वर काढू. X axis negative x axis, y axis negative y axis. O is origin having 0 and 0 coordinate. Let line is here and that line is passing through origin O, and this angle of inclination is 60 degree. Angle theta equal to 60 degree. Inclination of the line or inclination angle. The line is equal to 60 degree. That is theta is here 60 degree, and slope of the line is m equal to tan theta. Therefore m equal to tan 60 degree. M equal to root 3. Tan 60 is root 3. Now line is passing through origin. Now we know that when line is passing through origin and having slope m, then equation of that line is y equal to mx, where m is here slope of the line. Line is passing through origin and having slope m. Equation of the line which passing through origin and having slope m, that is y equal to mx. Now put value of here m. Therefore y equal to root 3x, and this is the equation of the line. This is required equation of the line which passing through origin and having inclination 60 degree with the positive x-axis. Therefore answer is y equal to root 3x. Question 5 मतलब B. Find the equation of the line passing through the origin and parallel to AB, where A is at 2 and 4, or coordinate of A are 2 and 4, and coordinates of B, point B, 1 and 7. तर इथे ही रेषा ओरिजिन मधून जाते, तसंच पासिंग थ्रू द ओरिजिन अँड पॅरलल टू द AB, म्हणजे ती रेषा AB ला समांतर आहे आणि A आणि B चे पॉइंटचे निर्देशक इथे दिलेले आहेत. A बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 4, B चे आहेत 1 आणि 7. फर्स्ट वी ड्रॉ दिस लाइन ऑन द कोऑर्डिनेट सिस्टम.
x axis negative x axis, y axis negative y axis. O is origin having 0 and 0 coordinate. One, two, three, four, five, six. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इकडे y ॲक्सिस आहे. पॉझिटिव्ह नंबर y ॲक्सिसवर आणि x ॲक्सिसवर सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहेत. बिकॉज वी टेक केअर ओनली दिस नंबर्स बिकॉज a and b having coordinates, positive coordinates. Therefore, now locate this point A having coordinate 2 and 4, x coordinate 2 and y coordinate 4. 2 and 4. Now this point is here. 2 and 4. And B point having coordinates 1 and 7. X coordinate 1, y coordinate 7. Therefore this point is here. 1 and 7. इथे आपण ए बी रेषा काढू. ही रेषा आहे ए बी. ह्याला समांतर अशी रेषा काढायची की जी ओरिजिन मधून जाते, म्हणजे ह्या केंद्रातून जाते अशी समांतर रेषा काढायची. दिस लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. When two lines are parallel, now this line and this line, these two lines are parallel. Line AB and this line is parallel. ह्या दोन्ही रेषा कशा आहेत, समांतर आहे. त्यामुळे त्यांचा स्लोप सुद्धा कसा असणार आहे, सेम असणार आहे. स्लोप इज सेम और इक्वल when two lines are parallel. जेव्हा दोन रेषा समांतर असतात त्यांचा स्लोप सुद्धा काय असतो, सेम असतो. मग ह्या रेषेचा जो स्लोप असेल तोच ह्या रेषेचा स्लोप असणार आहे. मग त्यावरून आपण ह्या रेषेचं इक्वेशन काढू शकतो. आधी आपण ह्या रेषेचा स्लोप काढायचा आहे आणि नंतर ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. स्लोप ऑफ द लाईन ए बी. नाउ कन्सिडर हियर x1 y1, x2 and y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 is 7 minus 4 divided by 2 minus 1. 1 minus 2. Therefore 3 divided by minus 1 means minus 3. Slope of the line AB is negative 3. Now when two lines are equal, then slope is also when two lines are parallel, then slope is equal. Therefore slope of the line passing through origin is y. Slope of the line passing through origin is m, and equation of the line passing through origin is y equal to mx, where m is here slope, and slope of line AB is equal to slope of the line which is passing through origin. So therefore put m equal to negative 3. Therefore y equal to negative 3x, and this is the equation of this line. Y equal to negative 3x is equation of the line passing through origin. जी रेषा ओरिजिन मधून जाते त्या रेषेचं इक्वेशन आहे y equal to negative 3x. तर इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या ए बी रेषेवर जे पॉइंट आहेत ए आणि बी ह्याचे कोऑर्डिनेट्स दिले होते, त्याच्यावरून आपण स्लोप काढला ह्या रेषेचा, आणि ही जी रेषा आहे ही रेषा ह्या रेषेला समांतर आहे, पॅरलल आहे, म्हणजे स्लोप ए बीचा आणि ह्या रेषेचा सेम आहे, इक्वल आहे. मग आधी आपण ह्या कोऑर्डिनेट्सचा उपयोग करून स्लोप काढला लाईन ए बीचा.
slope of the line AB is -3 and slope of the line which is passing through region is also equal to -3. Why? Because these two lines are parallel. ह्या दोन रेषा समांतर आहेत, त्याच्यामुळे ह्याचा जो स्लोप असेल तोच ह्या रेषेचा स्लोप असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे या रेषेचा स्लोप -3 घेतला. And we know that equation of the line passing through origin is that y equal to mx and m is here slope and slope is -3. Therefore y equal to -3x is the equation of this line. Question 5. Find the equation of the line मधलं C having slope half and containing the point 3 and -2. तर इथे एक स्लोप दिलेला आहे आपल्याला, स्लोप इक्वल टू हाफ आणि कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट 3 अँड -2. म्हणजे एक पॉइंट दिलेला आहे आणि स्लोप दिलेला आहे. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये आपण जे इक्वेशन काढतो तो इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. यूज हियर पॉइंट स्लोप फॉर्म of the equation, that is y minus y1 equal to m in bracket x minus x1. Here m means slope, the slope is half and x1 comma y1 equal to 3 comma -2 means x1 equal to 3 and y1 equal to -2. तर आता ह्या फॉर्म्युल्यात आपण ह्या व्हॅल्यू ठेवू. y minus y1 is here -2 equal to half, slope is half, x minus x1 is 3. Y negative become plus, y plus 2 into half x minus 3. Now take here cross multiplication. 2 into y plus 2 equal to x minus 3. 2y plus 4 equal to x minus 3. X minus 3 minus 2y minus 4 equal to 0. X minus 2y minus 7 equal to 0. And this is the equation, required equation of the line having slope half and containing one point, that is 3 and -2. X minus 2y minus 7 equal to 0 is required equation of the line which having slope half and containing 1 point, 3 and -2. Find the equation of the line D containing the point A having coordinate 3 and 5 and having slope 2/3, 2/3. आता इथे सुद्धा आपल्याला स्लोप दिलेला आहे 2/3 आणि कोऑर्डिनेट्स दिलेत एका पॉइंटचे. त्याच्यामुळे इथे परत आपण स्लोप पॉइंट किंवा पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये इक्वेशन काढायचं आहे. यूज हियर point slope formula. Here slope is 2/3 and x1 comma y1 equal to 3 and 5. That is x1 is here 3 and y1 is 5. Now use formula y minus y1 equal to m x minus x1. Y minus y1 is 5 equal to m, that is slope is 2/3. X minus x1 is 3. Now take here cross multiplication. आता इथे तिरकस गुणाकार घेऊ. 3 into y minus 5 equal to 1 into 2 means 2 x minus 3. आता 3 ने मल्टिप्लाय करू. 3 into y 3y, 3 into 5 15, 2 into x 2x minus 2 into 3 6. आता ह्या टर्म सगळ्या आपण LHS ला घेऊ. मग 2x minus 2x चं मायनस होईल आणि ते प्लस होईल. 6 प्लस 3y minus 15 equal to 0. मायनस 2x प्लस 3y रिअरेंज करायचे. आधी 2x घेतले मग 3y, त्यानंतर मायनस 15 प्लस 6 मीन्स मायनस 9.
-9 इक्वल टू 0. आता इथे साइन सगळ्याचा चेंज करू. देअरफॉर 2x minus 3y plus 9 इक्वल टू 0. अँड दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. इथे आपण सगळ्याचा साइन चेंज केलेत. मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. जेव्हा आपण साइन चेंज करतो तेव्हा प्रत्येक टर्मची आपल्याला साइन चेंज करायची आहे. इथे 2x ची मायनस साइन होती ती प्लस केली. इथे 3y ची मायनस घेतली आणि मायनस ची प्लस घेतली. म्हणजेच आपण काय केलेले, ह्याला मल्टिप्लाय केले -1 नी, -1 नी ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले LHS साईडला आणि RHS साईडला. 2x minus 3y plus 9 equal to 0. This is the required equation of the line having slope 2/3 and containing one point A, that is having coordinate 3 and 5. Find the equation of the line. E containing the point A having coordinate 4 and 3 and having inclination 120 डिग्री. आता इथे आपल्याला काय काय दिलेले आहे तर एका पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि इन्क्लिनेशन ऑफ द लाईन दिलेलं आहे, म्हणजे अँगल थीटा दिलेला आहे. त्याच्यावरून आपण स्लोप काढू शकतो. आणि मग जेव्हा स्लोप माहित होईल तेव्हा स्लोप आणि एक पॉइंट म्हणजे परत पॉइंट स्लोप फॉर्म्युला जो आहे तो इथे आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे y minus y1 इक्वल टू m x minus x1. हियर x1 comma y1 equal to 4 and 3. That is x1 equal to 4 and y1 equal to 3. तर स्लोप काढायचा आहे. फक्त इन्क्लिनेशन दिलं. इन्क्लिनेशन करून आपण स्लोप काढायचा. थीटा इज हियर 120 डिग्री अँड स्लोप आपण दुसऱ्या फॉर्म्युलाने पण काढू शकतो. दॅट इज टॅन थीटा मीन्स टॅन 120 डिग्री. आता 120 डिग्री आपण असंही लिहू शकतो 180 डिग्री मायनस 60 डिग्री. इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. टॅन 180 डिग्री मायनस थीटा इक्वल टू मायनस टॅन थीटा. Therefore equal to minus tan 60 degree. Therefore m equal to minus tan 60 degree. Tan 60 is √3. Tan 60 degree equal to √3. Therefore m equal to minus √3. Now put value of m and x1 y1 in this equation. Therefore equation of the line is y minus y1 is 3 equal to slope is negative √3 in bracket x minus x1 is 4. आता हे सिम्प्लिफाय करू. त्याला आपण सोपं रूप देऊ. y minus 3 equal to √3 into x. मायनस आहे म्हणून मायनस देऊ आधी. नंतर इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 4 √3. आता या दोन्ही टर्म्स आपण LHS साईडला लिहून जाऊ. साइन बदलतील. y minus 3 plus √3x minus 4 √3 equal to 0. आता ते या टर्म्स रिअरेंज करू. √3x x आधी टर्म घ्यायचे, नंतर y घेऊ प्लस y minus 4 √3 and minus 3 equal to 0. And this is the required equation of the line containing point A having coordinate 4 and 3 and having inclination 120 degree. Answer √3x plus y minus 4 √3 minus 3 equal to 0 is required equation of the line. Find the equation of the line passing through the origin and which bisects the portion of the line 3x plus y equal to 0 intercepted between the coordinate axis. तर इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन म्हणजे रेषेचं इक्वेशन काढायचं की जी रेषा ओरिजिन मधून पास होते आणि जी बायसेक्ट करते
कोणत्या रेषेला, की ज्या रेषेचं इक्वेशन आहे 3x + y = 6, त्याला ती बायसेक्ट करते, म्हणजे दुभागते, तिचे दोन भाग करते. आता इथे आपण डायग्राम ड्रॉ करू. x axis negative x axis, y axis negative y axis. Here O is origin having coordinate 0 and 0. तर ही रेषा काढून ह्या रेषेचं इक्वेशन आहे 3x + y = 6. आणि आता आपल्याला दुसऱ्या रेषेचं इक्वेशन काढायचं की जी रेषा ओरिजिन मधून पास होते आणि ह्या रेषेला बायसेक्ट करते, तिचे दोन इक्वल पार्ट्स तयार करते. इथून आपण ही रेषा अशी काढू. तर इथे आपल्याला ह्या रेषेचं काय करायचंय, इक्वेशन काढायचंय. फाइंड आउट the equation of this line which is passing through origin and bisect the line which having equation 3x + y = 6, and this line bisects the coordinate axis. आता इथे आपण ह्या माहितीवरून ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर इथे हा जो बायसेक्ट करतो तिथे आपण पॉइंट घ्यायला असं P म्हणू, आणि नंतर आता इथे हे जे आहेत कोऑर्डिनेट ऍक्सिसला जे काय झाले बायसेक्ट झाले, तिथे याला आपण A म्हणू, A पॉइंट, आणि ह्या पॉइंटला म्हणू B. आता आधी आपल्याला काय करायचंय, A आणि B चे काय काढायचे, कोऑर्डिनेट्स काढायचे, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. तर इथे जेव्हा ही रेषा ह्या रेषेला कट करते तेव्हा इथे y = काय येणार आहे, 0 होणार आहे. पण आता फक्त आपल्याला x कोऑर्डिनेट काढायचं इथे, y = 0, आणि ह्या पॉइंटला ही रेषा y ऍक्सिसला कट करते तेव्हा इथे x कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे. इथे आपल्याला y इंटरसेप्ट काढायचा आहे, हे 0, आणि आता इथे y काढायचा आहे, इथे x काढायचा, इथे y काढायचा. ते कसं काढणार आपण, तर इथे आपण 3x + y = 6 ह्या इक्वेशनचा इथे उपयोग करायचा आहे. पहिल्यांदा इथे आपल्याला y = 0 ठेवायचं आहे, मग त्यावरून आपल्याला x निघणार आहे. नंतर x = 0 ठेवून y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग जेव्हा A आणि B चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती होतील त्यावरून आपल्याला माहिती आहे पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काढायचे. मग जेव्हा पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे आणि ही रेषा ओरिजिन मधून पास होते, मग त्याचा उपयोग करून आपण ह्या रेषेचं इक्वेशन काढू शकतो. सोल्युशन. Let the line 3x + y = 6 intersect x axis at point A and y axis at point B. Therefore, coordinates of point A. To find the coordinates of point A, we know that one coordinate of point A, that is y = 0. Here y = 0. Therefore, by using this equation 3x + y = 6, put here y = 0. Therefore, 3x + 0 = 6 means 3x = 6 means x = 6 divided by 3 = 2. X = 2. Coordinates of point A are now 2 and 0. इथे आपण हा 2 फाइंड आउट केलेला आहे. आता तसंच इथे y फाइंड आउट करायचा आहे. Use similar equation 3x + y = 6. Now put here x = 0. Therefore, 3 × 0 + y = 6 means 0 + y = 6. Therefore, y = 6. Therefore, coordinates of point B are now 0 and 6. 0 and 6, and here 2 and 0. आता इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P चे काढायचे. तर ह्या दोन पॉइंटच्या कोऑर्डिनेट्सचा इथे उपयोग करायचा आपल्याला. Point P is the midpoint of line AB. Therefore, coordinates of point P are now 0 + 2 divided by 2, 0 + 2 divided by 2, and 6 + 0 divided by 2 means 2 divided by 2, and 6 divided by 2 means 1 and 3. 1 and 3. तर पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1 and 3. x कोऑर्डिनेट 1 and y coordinate 3. 1 and 3.
Equation of the line passing through the origin and point P having coordinate 1 and 3. आता इथे आपल्याला 2 पॉइंट माहित झालेले आहेत की ज्याचे कोऑर्डिनेट्स पण माहिती आहेत. तिथे आपल्याला 2 पॉइंट चा फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे. 2 पॉइंट फॉर्म्युला यूज हियर 2 पॉइंट फॉर्म्युला. तो कोणता फॉर्म्युला आहे तर x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 x1 इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1. इथे हा फॉर्म्युला वापरायचा. आता इथे x1 y1 आणि x2 y2 काय धरायचं तर आपल्याला इथे ह्याला आपण x1 y1 धरायचंय आणि इथे x2 y2. Put here x1 equal to 0, y1 equal to 0, x2 equal to 1 and y2 equal to 3 in this equation. X minus 0 divided by x2 is 1. 1 minus 0 equal to y minus y1 means y minus 0. y2 is 3. 3 minus 0. X minus x1, x2 minus x1, y minus y1, y2 minus y1. Therefore, x divided by 1 equal to y divided by 3. Therefore, 3 take cross multiplication. Y equal to 3x. Therefore, 3x minus y equal to 0. This is the required equation of this line which passing through origin and point P having coordinate 1 and 3. Answer: 3x plus y equal to 0 and this is the required equation of the line. Therefore, equation of this line which is passing through origin and point P having coordinate 1 and 3 is 3x minus y equal to 0. Question 6. Line y equal to mx plus c passes through points A having coordinates 2 and 1 and B having coordinates 3 and 2. Determine m and c. तर इथे लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, रेषेचं इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस c आणि ही रेषा पॉइंट A आणि B बिंदूतून जाते की ज्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 and 1 and 3 and 2. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे m आणि c. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ m and c. तर जेव्हा रेषा ही ह्यामधून जाते आणि ह्या रेषेचं इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस c म्हणजेच काय होणार आहे याचा अर्थ की हे जे कोऑर्डिनेट्स आहे हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. ह्या पॉइंटचे सुद्धा कोऑर्डिनेट्स इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. म्हणून आपण काय करायचं आता x आणि y च्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे. तसंच इथे सुद्धा ह्या व्हॅल्यू x आणि y ह्याच्यामध्ये ठेवून आपण दोन आपल्याला इक्वेशन मिळतील आणि त्या दोन इक्वेशन वरून आपण m आणि c ची व्हॅल्यू काढायची. Solution: equation of the line is y equal to mx plus c and this line passes through this line and this line passes through point A and B. Through point A having coordinate 2 and 1 and point B having coordinate 3 and 2. Therefore, coordinates of point A and point B satisfying this equation. Y equal to mx plus c. Now put here coordinates of point A, that is x coordinate of point A is 2, x coordinate is 2, x equal to
2 and y equal to 1. तर इथे पॉइंट ए चे आपण आता कोऑर्डिनेट्स ह्या इक्वेशन मध्ये ठेवतोय. मग y आहे y इक्वल टू 1. पुट हियर 1. 1 इक्वल टू m. x is 2 plus c means 2m plus c equal to 1. ह्याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणू. नाउ पुट coordinates of point B in this equation. Y equal to mx plus c. Put here of point B, that is x equal to 3. This is 3m plus c, equation 2. 2m plus c equal to 1 and 3m plus c equal to 2. हे दोन इक्वेशन मिळाले. तर इथे आपण सबट्रॅक्शन करू, कारण इथे सी आहे, इथे सी आहे, प्लस प्लस आहे. मग आता सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट 1 and 2. किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग सगळ्या साईन चेंज होतील. मग मायनस m इक्वल टू मायनस 1. देअरफॉर m इक्वल टू 1. m इक्वल टू 1. मग आता ही 1 जी व्हॅल्यू आली आहे ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण ठेवायची आणि c ची व्हॅल्यू काढायची. नाउ टेक इक्वेशन फर्स्ट. 2m plus c equal to 1. Put here m equal to 1. But 2 into 1 plus c equal to 1 means 2 plus c equal to 1. Therefore c equal to 1 minus 2 means c equal to minus 1. तर इथे m equal to 1 आहे आणि c equal to minus 1. इथे आपण आन्सर लिहू. आन्सर m equal to 1 and c equal to minus 1. Find the equation of the line having inclination 135 degree and making x intercept 7. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन ऑफ द लाइन having inclination 135 degree. Therefore take here theta 135 degree and therefore slope of the line equal to m equal to tan theta, and tan theta is here 135 degree. Use here formula, that is tan 180 degree minus theta equal to minus tan theta. Now 135 degree means 180 degree minus 45 degree equal to tan 180 degree minus 45 degree, and it is equal to minus tan 45 degree, and tan 45 is 1. Therefore slope of the line is minus 1. Slope of the line is minus 1. Therefore m equal to minus 1. Take here m equal to minus 1. Now line making x intercept 7. Line चा x intercept काय आहे? 7 आहे. Therefore coordinates of that point is 7 and 0. तिथे आपण coordinate system वर आधी line काढू. x axis negative, x axis, y axis and negative y axis. O is here, origin having 0 and 0 coordinate. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. मग इथे इन्क्लिनेशन दाखवू आपण अँगल 135 आणि 7 इथे इंटरसेप्ट होते ती. त्यामुळे आपण रेषा ही अशी काढू. असा अँगल 90 चा आहे तो इकडे 135 degree also. Therefore this angle is theta and it is 135 degree. Angle of the inclination and this point is suppose A and having coordinates 7 and 0, where 7 is x intercept. Now coordinate of point A
point A 7 and 0. Line passing through point A having coordinate 7 and 0. तर इथे आपल्याला एक पॉइंट माहिती आहे, पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, स्लोप आपण काढलेला आहे. तर यावरून आपल्याला पॉइंट स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे इक्वेशन काढायचा तो वापरायचा आहे. y minus y1 equal to m in bracket x minus x1. Here m equal to -1 and x1 is 7 and y1 is 0. Therefore y minus y1 0 minus 1 x minus 7 means y equal to -x plus negative become positive plus x. Therefore equation is x plus y minus 7 equal to 0. And this is the equation of this line having inclination 135 degree and making intercept 7. Answer: x plus y minus 7 equal to 0 is required equation of the line. Question 8. The vertices of a triangle are A, B and C. Find the equation of the lines containing A, side BC, B, the median AD and C, the midpoints of AB and BC. तर इथे त्रिकोणाचे शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. शिरोबिंदू आहेत A, B, C. There are 3 vertices A, B, C of a triangle where coordinates of point A are 3, 4, B 2, 0 and coordinates of point C are -1 and 6. तर ह्यावरून आपल्याला पहिल्यांदा साइड BC इक्वेशन ऑफ द साइड BC काढायचे. साइड BC इक्वेशन ऑफ द साइड BC. तर इथे आपल्याला B आणि C चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. B आणि C चे कोऑर्डिनेट्स ऑफ B आर 2, 0 and C -1 and 6. Now consider here x1 is 2, y1 0, x2 -1 and y2 6. तर इथे आपल्याला x1 y1 x2 y2 मिळाले. तर इथे आपल्याला 2 डबल पॉइंट फॉर्म्सचा जो फॉर्म्युला आहे इक्वेशन काढायचा तो वापरायचा आहे. x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. Now put here value of x1 and y1, x2 and y2. तिथे 2 पॉइंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट माहित असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे इक्वेशन काढण्यासाठी. तर तिथे आपण व्हॅल्यू 2 x minus x1 is 2 and x2 means -1 minus 2 equal to y minus y1 is 0, y2 is 6 and y1 is 0. हे सॉल्व करू. x minus 2 divided by -3 and y divided by 6. So take here cross multiplication. 6 in bracket x minus 2 equal to -3y. -3 into y, -3y. 6 into x, 6x minus 6 into 2, 12 equal to -3y. Therefore 6x तर ही टर्म आपण LHS ला निगेटिव्हची इकडे पॉझिटिव्ह होणार आहे. 3y minus 12 equal to 0. आता इथे 6 आहे, 3 आहे, 12 आहे. ह्याला सगळ्यांनी 3 ने डिवाइड होतं म्हणून आपण 3 ने डिवाइड करू. 3 2 जा 6 plus y minus 4 equal to 0. And this is the equation of side BC. Side BC चं इक्वेशन आहे 2x plus y minus 4. 2x plus y minus 4 equal to 0 is equation of the side BC. Equation of the side BC is 2x plus y minus 4 equal to 0. तर त्यानंतर B आहे द मेडियन AD. तर इथे आपल्याला D पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित नाहीये. आधी आपण D पॉइंट इथे लोकेट करू. A पासून BC वर आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे. D पॉइंट इज अ मिड पॉइंट ऑफ BC. इथे आपण हा पॉइंट घेऊ.
नाव देऊ डी आणि ड्रॉ करू एडी. एडी इज अ मिड पॉईंट, इज अ मीडियन अँड डी इज अ मिड पॉईंट ऑफ बी अँड सी. डी हा मध्यबिंदू आहे बी आणि सीचा. बी सी बाजू बी सीचा डी हा मध्यबिंदू आहे. डी चे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. 2 प्लस -1 x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 हा इथं फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. 2 प्लस इन ब्रॅकेट -1 डिवायडेड बाय 2 इज x कोऑर्डिनेट and y coordinate is 0 plus 6. 0 plus 6 divided by 2 means 1 upon 2, 6 upon 2. D equal to half and 6 divided by 2 means 3. इथे D चे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले आहेत. D चे कोऑर्डिनेट्स आहेत हाफ अँड 3. आता यावरून आपल्याला AD चं इक्वेशन काढायचं आहे. इक्वेशन ऑफ द मीडियन AD. इथे परत आपल्याला 2 पॉइंट फॉर्म मध्ये इक्वेशन घ्यायचं आहे. 2 पॉइंट फॉर्म. याचा जो फॉर्म्युला आहे तोच वापरायचा. इक्वेशन ऑफ द मीडियन AD. मग y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1 इक्वल टू x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आता इथे A ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 अँड 4 and consider it is x1 and y1 and D चे कोऑर्डिनेट्स आहेत हाफ अँड 3. मग ह्याला आपण कन्सिडर करू x2 आणि y2. आता हे ह्या इक्वेशन मध्ये आपण ठेवू y मायनस y1 4 डिवायडेड बाय y2 इज 3. 3 मायनस 4 इक्वल टू x मायनस x1 इज 3. x2 is here 3 and x1 is also 3. 3 minus 3. x2 is here half. Half minus x1 is 3. आता हे सॉल्व करू आपण. y minus 4 divided by 3 minus 4 means minus 1. x minus 3. आता half minus 3 करायचं आपल्याला. Half minus 3 equal to 1 minus 6 divided by 2. 2 into 3 6 minus 5 upon 2. Minus 5 upon 2. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. -5 upon 2 into y minus 4 equal to -1 into x minus 3 म्हणजे minus x plus 3. निगेटिव्ह become here पॉझिटिव्ह. तिथे -5 upon 2y आणि मायनस become प्लस. निगेटिव्ह become प्लस. 5 upon 2 into 4 means 10 equal to मायनस एक्स प्लस 3. तिथे ह्या टर्म आपण इकडे घेऊन जाऊ. मग x मायनस 3 मायनस 5 अपॉन 2y अँड प्लस 10 इक्वल टू 0. मग x मायनस 5 अपॉन 2y प्लस 7 इक्वल टू 0. तिथे ह्याला सिम्प्लिफाय करू आपण. 2 नी सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू. मग आन्सर काय येईल 2x मायनस 5y प्लस 14 इक्वल टू 0. 2x मायनस 5y प्लस 14 इक्वल टू 0. इथे याला आपण पूर्ण ह्याला 2 ने मल्टिप्लाय केले. मग 2 इंटू एक्स 2x. 2 इंटू 5 अपॉन 2 2 कट होतील. 5 राहील फक्त. मग 5y अँड 7 इंटू 2 14. 0 इंटू 2 0. अँड दिस इज इक्वेशन ऑफ द मीडियन AD. दिस इज इक्वेशन ऑफ AD. 2x minus 5y plus 14 equal to 0 is equation of median AD. 2x minus 5y plus 14 equal to 0. तर इथे ह्या रेषेचं AD ह्या बाजूचं मीडियनचं इक्वेशन 2x minus 5y plus 14 equal to 0. आता सी काढायचं आपल्याला. मिड पॉईंट्स ऑफ साइड AB अँड BC. तर AB चा आपल्याला मिड पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे आपण समजा हा मिड पॉईंट आहे असं धरू आणि ही बाजू सारखं मापायची. याला आपण P असं नाव देऊ. पॉईंट P. आणि BCचा मिड पॉईंट आपण मगाशीच काढलेला आहे. BCचा मिड पॉईंट D घेतला होता. त्याचे आपण मिड कोऑर्डिनेट्स काढलेले. तर इथे आपण आता पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स काढू आणि नंतर साइड PD किंवा DP ह्याचे इक्वेशन काढायचे. ह्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आता आपल्याला पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स काढायचे. D is a midpoint of side AB
बी सी, साईड बी सीचा मिड पॉईंट डी आहे आणि ह्याचे कॉर्डिनेट आपण काढलेले आहेत 2 प्लस -1 डिवाइडेड बाय 2, 0 प्लस 6 डिवाइडेड बाय 2 मीन्स 2 मायनस 1 1, 1 डिवाइडेड बाय 2 मीन्स हाफ, 6 डिवाइडेड बाय 2 मीन्स 3. मग टीचे कॉर्डिनेट्स आहेत हाफ अँड 3. पी इज मिड पॉईंट ऑफ ए बीचा पी हा मिड पॉईंट आहे. आता आपल्याला काय करायचे, ह्याचे कॉर्डिनेट्स काढायचे. मग आपल्याला ए आणि बीचे कॉर्डिनेट्स माहीत हवे. एचे कॉर्डिनेट्स आहेत 3 आणि 4, त्या धरू आपण x1 आणि y1. आणि बीचे कॉर्डिनेट्स आहेत 2 आणि 0, हे धरू आपण x2 आणि y2. आणि परत आपल्याला इथे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा आहे. x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 मीन्स 3 प्लस 2 डिवाइडेड बाय 2, 4 प्लस 0 डिवाइडेड बाय 2, 5 अपॉन 2 अँड 4 अपॉन 2 मीन्स 2. मग आता इथे पी चे कॉर्डिनेट्स आपण काढले, त्यावरून आपण आता इक्वेशन ऑफ पी डी काढायचे. हाफ अँड 2. Therefore, equation of the side PD. परत इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे. x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 डिवाइडेड बाय y2 मायनस y1. हा जो 2 पॉईंट्स फॉर्म मध्ये आहे, कारण की 2 पॉईंट्सचे आपल्याला कॉर्डिनेट्स माहिती, त्यावरून आपण त्या बाजूचं इक्वेशन काढू शकतो. इक्वेशन ऑफ द मिड पॉइंट्स ऑफ द साइड ए बी अँड बी सी, दॅट इज इक्वेशन ऑफ पी डी इक्वल टू. परत हा फॉर्म्युला वापरायचा आहे. द पॉईंट पी चे कॉर्डिनेट्स आहेत 5 अपॉन 2 आणि 2, ह्याला आपण इथे x1 धरू, y1 इथे x2 आणि y2, आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे आपण ठेवू. देअरफॉर x मायनस x1 इज 5 अपॉन 2, x2 इज हाफ मायनस 5 अपॉन 2 इक्वल टू y1 minus y minus y1. y1 is here 2, y2 is 3 and y1 is 2. हे सॉल्व करू. x minus 5 upon 2. आता इथे सबट्रॅक्शन आहे, हाफ आणि 5 upon 2. 1 minus 5 divided by 2 means minus 4 divided by 2 means minus 2. इथे minus 2 आन्सर आहे. y minus 2 and 3 minus 2 1. Now take here cross multiplication. तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 into x minus 5 upon 2 equal to the negative 2 minus 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे y minus 2 ला, म्हणजे minus 2y minus minus become plus 2 into 2 4 x minus 5 upon 2. आता ह्या दोन्ही टर्म आपण LHS ला घेऊ. मग x minus 5 upon 2 साइन बदलतील इथे 2y आणि minus 4 equal to 0. हे सॉल्व करू, ह्याला सिम्प्लिफाय करू. आता x plus 2y minus 5 upon 2 minus 4 equal to 0. हे सॉल्व करायचं. आता minus 5 upon 2 minus 4 equal to 0 means 0 equal to minus 5 minus 2 into 4, 2 into 4 8 minus 2 means minus 13 divided by 2. Therefore x plus 2y minus 13 divided by 2, 13 divided by 2 equal to 0. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. LHS आणि RHS ला 2 ने मल्टिप्लाय करू. मग 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 into x 2x, 2 into 2 4 आणि इथे 13 इथे अपॉन 2 आहे, इथे मल्टिप्लाय 2 आहे, म्हणजे 2 2 कट होतील. 13 equal to 0. and this is equation of the PD, midpoints of AB and BC. Answer 2x plus 4y minus 13 equal to 0 is the required equation of midpoints of AB and BC किंवा आपण साइड ऑफ PD म्हणू. PD म्हणजे ह्या रेषेचं इक्वेशन आहे 2x plus 4y minus 13. Equation of this line is 2x plus 4y minus 13 equal to 0. इथे याप्रमाणे आपण 3 इक्वेशन्स काढलेत. इथे आधी आपण BC चे इक्वेशन काढले 2x plus y minus 4 equal to 0. नंतर आपण
ADचं इक्वेशन काढले 2x - 5y + 14 = 0 आणि इक्वेशन ऑफ PD इज 2x + 4y - 13 = 0.